या सगळ्या प्रकरणामध्ये मी पोलीस अधिकारी असतो तर ही सगळी आता तुम्हाला अजून 2-2 दिवसांनी माझं सगळं मी सांगणार आहे। त्यामध्ये पोलिसांचा एवढा बंदोबस्त आहे, हाच बंदोबस्त जर पबवर ठेवला असता तर या गोष्टी घडल्या नसत्या। आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर पुणे शहरातील पोलीस जर चांगले वागले नाहीत तर ह्याच्यापेक्षा पुण्याची परिस्थिती खराब होईल। पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये भरधाव आपल्या गाडीने 2 तरुणांचा जीव घेतल्यानंतर हे जे प्रकरण आहे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासह देशभरामध्ये गाजते। मात्र या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आज निबंध लेखनाची स्पर्धा ठेवलेली आहे। या स्पर्धेला चांगला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। उपहासात्मक सगळ्या निबंध लेखन झाले। रवींद्र धंगेकर जर का या स्पर्धेमध्ये असते तर त्यांनी कोणता विषय घेतला असता निबंध लेखनासाठी? माझं पुन्हा सुरक्षित राहावं म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच विषय आलेत, त्यामुळे माझा निबंध असे असेल माझा पुन्हा सुरक्षित राहावं। कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही घेतले असते? याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत। आपण या फुटपाथला उभं राहिलं तरी मुद्दा चालू होतोय आणि ह्याच्यामध्ये पोलिसांचा एवढा बंदोबस्त आहे, हाच बंदोबस्त जर पबवर ठेवला असता तर या गोष्टी घडल्या नसत्या। म्हणजे इथनं सुरुवात आहे मुद्द्यांची। किती पोलीस आहे हे जर पबच्या बाहेर उभे केले असते तर अपघात झाला नसता आणि तो मुलगा आत गेला नसता, आत दारू पिला नसता, दारू पिऊन लोकांना ठोकरलं नसतं। म्हणजे पोलीस त्या बारवर पाना महसूल मिळतो ना आणि पाकिट मिळतं, मग व्यवस्थित ठेवलं पाहिजे। तर मुद्दा इथनं चालू होता। अनेक मुद्दे आहेत, हे पुन्हा सुरक्षित ठेवायला अनेक मुद्दे आहेत। सगळ्या ज्या मुद्दे आता निबंधातून सापडतील त्या युवकांच्या डोक्याच्या कल्पना सापडतील, त्या कल्पनेचा पुन्हा शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण आमचा शीर्षदादा मलके असेल, सकट असेल, संगीतादा असेल, आमचे दुसरे नगरसेवक माजी नगरसेवक असेल, काय सर्व आज सर्व पक्षाचे पुणेकर या ठिकाणी उभे आहेत। आम्ही पक्ष हा विषय नंतर, पण आम्ही पहिले पुणेकर आहेत। हे कुटुंब आहे, आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे। एक आमची निबंध यायला तरुणी म्हणली की किती लोकांची मृत्यू बघण्याची वाट बघणार आहे, म्हणजे एवढा क्रोध लोकांमध्ये। हा सगळा क्रोध मिटवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर पुणे शहरातील पोलीस जर चांगले वागले नाहीत तर ह्याच्यापेक्षा पुण्याची परिस्थिती खराब होईल। एकंदरीत या स्पर्धेमध्ये एक विषय असा देखील होता की मी पोलीस अधिकारी असतो तर या विषयावर अनेक तरुणांनी त्यांची मतं देखील मांडली। मात्र तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये असल्यास तुम्ही कोणकोणती कामं केली असतात? या सगळ्या प्रकरणामध्ये मी पोलीस अधिकारी असतो तर ही सगळी आता तुम्हाला अजून 2-2 दिवसांनी माझं सगळं मी सांगणार आहे। आणि हा माझा शेवटचा अंक, शेवट मी पोलीस अधिकारी असतो तर काय केलं, हा माझा शेवटचा अंक, ही सुरुवात आहे। माझा अंक ह्याच्यात शेवट होणार त्यावेळेस मी सांगतो। तरी दोन कामं फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही पोलीस अधिकारी असले तर दोन कुठल्या गोष्टी केल्या असत्या आणि 2 कुठल्या गोष्टी न केल्या असत्या? मग याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी झाले आणि त्यांनी त्यांचं वैयक्तिक व्यक्तिमत्व किंवा त्या खुर्चीला न्याय देताना आपण बघितले त्या पद्धतीने काम केलं असतं। वेळ पडली असते तर सरकारच्या सगळ्या ह्याला लाथ मारून या सिस्टीमला अनेक अधिकारी निघून गेलेत, त्यातलाच एक मी अधिकारी असतो, हे मला ठाम आहे। दबाव तंत्राचा वापर तुमचं उदाहरण असतं? माझ्या उकड बघितलं दबाव माझ्या डिक्शनरीत नाही।